आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरातील टॉप 9 बातम्या। ठाण्याच्या उथळसर आणि नौपाड्यातील काही भागामध्ये सोमवारी पाणी पुरवठा बंद। मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामामुळे पाणी बंद राहणार। ठाण्यामधील वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास प्रकल्प रखडला। प्रकल्प खर्च वसुलीऐवजी गृहबांधणीऐवजी भूखंड विक्री, अतिरिक्त घरं बांधण्याऐवजी उपलब्ध भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय। सीएसएमटी स्थानकामध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची मोठी गैरसोय। स्वच्छतागृहामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना 10 ते 15 मिनिटांची प्रतीक्षा करावी लागते। आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीमध्ये भर। लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवर आणण्यासाठी 500 बसेस। बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न। विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती बंधनकारक करण्याचे आदेश देण्याची मागणी। मुंबई विद्यापीठाची न्यायालयाकडे मागणी। येस बँकेचं कर्ज बुडवून 400 कोटींची फसवणूक करणाऱ्याला ब्रिटनमधून अटक। आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। मुंबईच्या ताडदेवमधील आंतरराष्ट्रीय शाळेची 87 लाख रुपयांची सायबर फसवणूक। सायबर पोलिसांना 82 लाख रुपये गोठवण्यात यश। राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्व सुनावण्या 15 एप्रिलपासून ऑनलाईन। मुंबई ग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याला यश। नवी मुंबईमध्ये प्रवासी भाडं नाकारणाऱ्या 149 बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा। कारवाईमुळे बेशिस्तपणा करणाऱ्या रिक्षाचालकांचे धाबे दणाणले।